नमस्कार. इंदू पोपटराव श्रीकलाच्या नकळत दिग्रसकर वाड्यात शिरलेली असते आणि तेव्हा तिने प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा मिळवलेले असतात. तेवढ्यात तिच्या पाठीवरती कोणीतरी हात ठेवतं आणि तो पोपटरावच असतो. पोपटराव इंदूला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली या वाड्यात पाऊल ठेवायची? धक्के मारून तुम्हाला घराबाहेर काढलं ना, तरी सुद्धा या घरात पाऊल ठेवलास. अगं, लाज कशी वाटत नाही तुला? तेव्हा लगेच इंदू बोलते, पोपटराव, जास्त शहाणपणा करू नकोस. आणि आता तर मी या घरात पाऊल ठेवणारच, कारण मुळात तुझी या घरात राहायची लायकीच नाहीये. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतोय, इंद्रायणी, तू इथे काय करत होतीस ते फक्त मला सांग. तेव्हा इंदू बोलते, मला तुला सांगायची गरजच वाटत नाही. पोपटराव, तू कितीही नाटकं कर तरी सुद्धा तुझ्या कोणत्याच प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. हे ऐकल्यानंतर पोपटरावला खूपच चीड आलेली असते. त्याची खूपच चिडचिड झालेली असते. तेवढ्यात मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात, पोपटराव, माझ्या सुनेला काही केलंस ना तर बघ, तुझी वाट लावेल वाट. तेव्हा मात्र पोपटराव म्हणतो, याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन घडवलाय तर? अरे, लाज कशी वाटत नाही व्यंकट तुला? अरे, विठुरायाचा भक्त आहेस ना, तरी सुद्धा आमच्या न कळत तुझ्या सुनेला, या इंद्रायणीला तू या घरात पाठवतोस. आणि कशाला? आमच्या विरोधात पुरावे जमा करायला. हे बसतं का रे तुझ्या तत्वात? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, काय ना पोपटराव, माझ्या तत्वात काय बसतं आणि काय नाही हे तू मला सांगायची गरज नाही, कारण माझ्या तत्वात जे बसतं ना ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र पोपटरावची खूपच चिडचिड झालेली असते. तेवढ्या श्रीकला, रत्ना तिथे आलेले असतात. इंदू लगेच पोलिसांना फोन लावते. त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते, इंद्रायणी, तुझं काय चाललंय? ही सर्व नाटकं तुझी बंद करा इंद्रायणी. मला खरंच तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतो. आणि तुला काय वाटलं, तू ही अशी नाटकं करशील आणि आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करशील तर आम्ही तुझा हा त्रास सहन करू का? तर तसं होणार नाही इंद्रायणी. तेव्हा मात्र इंदू बोलते, श्रीकला, अगं तुझे दिवस भरलेत. श्रीकला, आता तुझी वाट लागणार आहे वाट, कारण तुझ्या पापाचा घडाच भरलाय. हे ऐकल्यानंतर श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते. श्रीकला मोठ्याने बोलते, माझ्या पापाचा घडा भरलाय? अगं, एवढं तुम्हाला रस्त्यावर फरफटत टाकलं तरी सुद्धा तुमची ही बडबड सुरूच का? श्रीकला, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्हाला तू या घराबाहेर नाही काढलंस तर तुझ्या खोट्या कागदपत्रांनी आम्ही या घराबाहेर गेलो, नाहीतर आम्ही या घराबाहेर पडलोच नसतो. श्रीकला, हे घर आमचं आहे आणि या घरामध्ये राहण्याचा हक्क सुद्धा आम्हालाच आहे. श्रीकला, उगाच नाटकं करायची गरजच नाही. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते. तेवढ्यात मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे, आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. श्रीकला, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा या घरावरती दिग्रसकरांचाच हक्क होता आणि दिग्रसकरांचाच हक्क राहणार. तू कितीही प्रयत्न केलास या घरावरती हक्क मिळवण्याचा, तरी सुद्धा या घरावरती तुझा हक्क नाही श्रीकला. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. श्रीकला मोठ्याने बोलते, आता पुरे, आता सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्यात आणि आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा लगेच मोठ्याने श्रीकला बोलते, आता सगळं संपलं असं वाटत असेल ना इंद्रायणी तुला? काय आहे ना, तू या मोठ्या मोठ्या गोष्टी माझ्यासमोर कितीही बोललीस तरी सुद्धा मी तुझ्या या गोष्टींना अजिबात प्राधान्य देणारच नाही. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता या विषयावर आम्हाला वादच घालायचा नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात, श्रीकला,
अगं इंद्रायणी काय बोलते ते तरी लक्षात घे. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथे आलेले असतात. आणि त्याच वेळेला इंदू मोठ्याने बोलते, काय आहे ना पोपटराव, तुम्ही ही जमिनी सगळ्या आहेत त्या तुमच्या नावावरती माझ्या वडिलांकडून करवून घेतल्यात, त्याही जबरदस्तीने. पण त्या जमिनी तुमच्या नावावरती कधीच होऊ शकत नाहीत, कारण त्याची खरी मालकीण मी आहे. आणि जोपर्यंत माझ्या सह्या होत नाही तोपर्यंत या जमिनीवरती हक्क दाखवायचा तुमचा अधिकारच नाही. पोपटराव, तुझा खेळ खल्लास झालाय एवढं मात्र नक्की. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो, असं होऊच शकत नाही. तुझ्या बापाने माझ्या नावावरती ती जमीन केले म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. आता मला हा विषय वाढवायचा नाहीये. आत्ताच्या आता हा विषय बंद कर. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तेवढ्यात मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला इंदू बोलते, पोपटराव तुझी नाटकं बंद कर. मला आता हा विषय नाही वाढवायचा. हे घर, ही जमीन सगळं काही माझ्या मालकीचं आहे आणि त्याचमुळे हे तुझ्या नावावरती होऊ शकत नाही. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो, तुला कुणी सांगितलं? कायद्याच्या गोष्टी तुला कळतात का? तेव्हा लगेच इंदू बोलते, ॲडव्होकेट इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर आहे मी. माझ्यापेक्षा जास्त कायद्याच्या गोष्टी तुला कळतील? पोपटराव, कायद्याच्या गोष्टी तू मला शिकवू नकोस. कायद्याच्या चौकटीत राहूनच मी तुला उत्तर दिलंय. आता जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केलास तर मात्र तुला थोबडवे. पोपटराव, गुपचूप सांगते, स्वतःचा बोजा बिस्तरावर आणि घराबाहेर पड. तेव्हा मात्र पोपटरावची चांगलीच वरात काढायला इंदू तयार असते. त्याच वेळेला श्रीकला म्हणते, इंद्रायणी गप्प बस, उगाच नाटकं करू नकोस. कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषय वाढवायचाच नाही. हा विषय आता मला इथल्या इथे बंद झाला तरी चालेल. त्यावेळेला लगेच मोठ्याने अधोक्षज बोलतो, आता सर्व काही संपलं. आता हा विषयच समाप्त करा. तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, खरं सांगू का इंद्रायणी, तू आम्हाला या घराबाहेर काढूच शकत नाहीस. तू कितीही काही पेपर आण. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, ए गप्प बस, आधीच माझ्या गोपाळचा जीव घेतलास आणि आता आम्हाला बेघर करायला निघालीस. अगं तुझ्यासारख्या मुलीला तर थोबडवलं पाहिजे आणि आता तर मी तुला सोडणार नाहीये. तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते. व्यंकू महाराज श्रीकलाचा सगळा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकतात. पोपटराव आणि श्रीकलाला धक्के मारून घराबाहेर ढकलतात. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा तुम्ही मला असं घराबाहेर ढकलू शकत नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. पोपटरावचा बोजा बिस्तरा घराबाहेर असतो. तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते, पुरे, मला आता हा विषय नाही वाढवायचा आहे. तुम्ही आम्हाला असं घराबाहेर काढू शकत नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, तू काय वेडी आहेस काय? अगं आम्ही तुला घराबाहेर ढकललंय आणि आता या घरात तुला राहायची अजिबात गरज नाही. श्रीकला, तू रस्त्यावर आलेस, रस्त्यावर. तेव्हा श्रीकला बोलते, इंद्रायणी, तू हे जे काही करतेस ना ते योग्य करत नाहीयेस. इंद्रायणी, तुझी ही नाटकं बंद कर. तेव्हा मात्र इंदू मोठ्याने बोलते, पुरे, मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि लवकरात लवकर इथना निघून जायचं. तेव्हा पोपटराव म्हणतात, आम्ही कुठेही जाणार नाही. ह्या दिग्रसकरांना उद्ध्वस्त करायचा जो मी निर्णय घेतलाय तो त्या निर्णयावर मी ठाम आहे. तेव्हा लगेच इंदू बोलते, दिग्रसकरांना उद्ध्वस्त कधीच तू करू शकत नाहीस पोपटराव. तुझा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकलाय. आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून चालतं पडायचं. पोपटराव, पुन्हा जर का माझ्या नजरेसमोर यायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझी चांगलीच धिंड काढेन. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, इंद्रायणी तोंडाला आवर घाल, उगाच काहीही बोलू नकोस. तेव्हा लगेच इंदू बोलते, संपलंय सर्व आता. आता मला हा विषय वाढवायचा नाही. तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते,
आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी संपून टाकायच्या. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, जाऊ देत ना इंदू, यांच्या नादी न लागलेलं बरं. इंदू, खरं सांगू का, या मुलींच्या नादी लागणं म्हणजे डोक्याला तापच आहे. आणि मी तुला शेवटचं सांगतो इंदू, या मुलीचा तू नादच सोड. कारण श्रीकलाला कितीही काही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा श्रीकला कधीच सुधारणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते, आता सगळं काही संपलंय, मला हा विषयच बंद करायचा आहे आणि प्लीज या गोष्टी सर्व बंदच करा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तेवढ्यात मात्र मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात, आता सगळं संपलंय आणि मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने श्रीकला बोलते, संपलं नाही तर आता सुरुवात झाली आणि आता मात्र मी कोणालाही माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने पोपटराव म्हणतात, श्रीकला चल, आपला अपमान जेवढा व्हायचा होता तेवढा झालाय. श्रीकला, मला आता या विषयावर काही एक वाद घालायचा नाही. तेव्हा मात्र ती मोठ्याने बोलते, बाबा गप्प बसा, एवढं सगळं मी इथे मिळवलंय आणि आता मी लवकरात लवकर हे सगळं हातातून घालवेन असं तुम्हाला वाटतंच कसं काय. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात, श्रीकला, अगं तुझ्या हातातून सगळ्या गोष्टी निघून गेल्यात आणि आता या विषयावर वाद घालायचाच नाहीये. आत्ताच्या आता इथून चालती पड, कारण तुला कोणीही या घरात कसलंही स्थान देणार नाही. कारण हा वाडा दिग्रजकरांचा होता आणि दिग्रजकरांचाच राहणार. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तेवढ्यात मात्र मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात, पुरे, आता श्रीकला निघायचं इथून. आणि ते श्रीकला आणि पोपटरावला जोरात धक्का मारतात आणि सरळ दरवाजा बंद करतात. मोठ्या बाई इंदूच्या जवळ जातात आणि इंदूला म्हणतात, इंदू, तुझे आभार कसे मानू कळतच नाही. इंदू, खरंच थँक्यू. आज फक्त तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मी या गोष्टीवरती माफ करू शकली. नाहीतर या श्रीकलाने आमची तर वाटच लावली असती. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात, मोठ्या बाई, खरं सांगू का, आम्ही जर का तेव्हाच इंदूवरती विश्वास ठेवला असता तर ही वेळच आली नसती. तेव्हा लगेच इंदू बोलते, ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेल्या, आता या गोष्टीवरती विचार करायची गरजच नाही. आणि प्लीज आता तुम्ही या गोष्टी थांबवा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर पोपटराव आणि श्रीकला स्वतःची हार मान्य करतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.